नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथची जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये सध्या आपण बेसिक मॅथ हा चॅप्टर पाहत आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पंचकोनी संख्या व षटकोनी संख्या। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या समोर जी स्लाइड आलेली आहे त्या स्लाइडवर तुम्हाला दिसत असेल पंचकोनी संख्या आणि विद्यार्थी मित्रांनो, पंचकोनी संख्येला इंग्रजीमध्ये पेंटॅगॉनल नंबर असे म्हणतात। काय म्हणतात? पेंटॅगॉनल नंबर। आता त्याची व्याख्या पहा। पंचकोनी संख्या म्हणजे त्या संख्येच्या बिंदूवरून पंचकोन तयार होतो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे काही जर बिंदू दिले असतील त्या बिंदूवरून जर पंचकोन तयार होत असेल तर आपण त्याला काय म्हणू? पंचकोनी संख्या असे म्हणू। विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणामध्ये मी तुम्हाला एक पंचकोनी संख्या काढून दाखवत आहे। आता या ठिकाणी मी 5 बिंदू घेतलेले आहे। त्या 5 बिंदूला विद्यार्थी मित्रांनो मी जोडून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि जोडून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला काय तयार झाला? पंचकोन तयार झाला, म्हणून आपण याला पंचकोनी संख्या असे म्हणू शकतो। आता पहा, पंचकोनी संख्येचा आपण पॅटर्न पाहत आहोत। तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला दिसत असेल पंचकोनी संख्येचा पॅटर्न आला असेल। परत एकदा व्याख्या तुम्ही पाहू शकता। पंचकोनी संख्या म्हणजे त्या संख्याच्या बिंदूवरून पंचकोन तयार होतो त्याला पंचकोनी संख्या असे म्हणतात। या पाहू शकता तुम्ही, तुमच्या समोर मी पॅटर्न घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो पंचकोनी संख्येचा। पंचकोनी संख्या कशा दिसतात तुम्ही या पॅटर्न वरून पाहू शकता। आता पहा, आपल्याला जर एखाद्या वेळेस पंचकोनी संख्या काढा असा जर प्रश्न आला तर आपल्याला काय करावं लागेल? एक फॉर्म्युला दिलेला आहे, एक सूत्र दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आता स्लाइडवर तुम्हाला दिसत असेल जो सूत्र दिसत आहे तो सूत्र पहिला आपण पाहणार आहोत। पहा, पंचकोनी संख्या या ठिकाणी पंचकोनी संख्या म्हणजेच काय तर n कंसामध्ये 3n - 1/2 म्हणजेच n कंसामध्ये 3n - 1 कंस बंद छेद 2। आणि विद्यार्थी मित्रांनो, n म्हणजे काय तर क्रमांक। जो क्रमांक आपल्याला काढायला सांगितलाय किंवा जी संख्या आपल्याला काढायला सांगितलेली आहे त्या ठिकाणी आपण यांच्या ठिकाणी ती संख्या ठेवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिकली करून पाहूया। पहा, आपल्याला जर समजा सांगितलं की दुसरी पंचकोनी संख्या कोणती असा जर प्रश्न आपल्याला सांगितला तर आपल्याला सर्वप्रथम सूत्र या ठिकाणी जशास तसं लिहावं लागणार। म्हणून n कंसात 3n - 1/2। आता पहा, यांच्या ठिकाणी आपण 2 ही किंमत लिहिणार आहोत कारण दुसरी पंचकोनी संख्या आपल्याला जर विचारलं, म्हणून 2 कंसात 3 गुणिले परत यांच्या ठिकाणी 2 - 1 आणि छेद 2। तर पहा, 2 ला 2, सर्वप्रथम आपण हे 2 गुणाकार करून घेऊया। म्हणून कंसाला कंस 3 दोन्ही 6 - 1 आणि छेद 2। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 ला 2, परत आपण याची वजाबाकी करूया। 6 - 1 म्हणजेच 5 आणि विद्यार्थी मित्रांनो छेद 2। 5 दोन्ही 10, 10 छेद 2 म्हणजेच 2 न जर 10 ला आपण भागलो तर उत्तर येणार 5। आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसरी पंचकोनी संख्या आपल्याला मिळालेली आहे 5। अशा पद्धतीने आपण पंचकोनी संख्या काढू शकतो। आणखीन एक उदाहरण पाहूया। तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला दिले विद्यार्थी मित्रांनो चौथी पंचकोनी संख्या कोणती किंवा चौथी पंचकोनी संख्या काढा। आता चौथी पंचकोनी संख्या काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे फॉर्म्युला दिलेला आहे। काय म्हणते फॉर्म्युला? n कंसामध्ये 3n - 1/2। आपल्याला चौथी म्हणल्यामुळे आपण यांच्या ठिकाणी 4 हा नंबर यूज करणार आहोत। 4 कंसामध्ये 3 गुणिले 4 - 1/2। आता पहा, 4 ला 4 आणि 3 गुणिले 4 चा आपण गुणाकार करून घेऊया। 3 चौक 12 - 1/2। तुम्ही पहा, या समोर काय होणार? 4, 12 मधून 1 गेला तर 11 आणि विद्यार्थी मित्रांनो 2 ला 2। पहा, बे 1 बे, बे दोन्ही 4, काय उरलं विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे? 2 गुणिले 11 म्हणजेच 11 दोन्ही 22। चौथी पंचकोनी संख्या आपल्याला काय आलेली आहे? 22। अशा पद्धतीनं आपण चौथी पंचकोनी संख्या काढू शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीचे जर आपल्याला काही प्रश्न विचारले तर आता फॉर एक्झाम्पल आपल्याला असा पण प्रश्न विचारू शकतात की 1 ते 100 पर्यंत पंचकोनी संख्या किती? तर आपण उत्तर देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो 8।
किती म्हणतो आपण 8 संख्या आहेत. किती आहेत? 8 आहेत. आपल्याला अशाच पद्धतीचा दुसरा कोणता प्रश्न विचारू शकतात? अशा पद्धतीचा आपल्याला विचारू शकतात सर्वात लहान पंचकोनी संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो आपण सांगू शकतो 1 ही सर्वात लहान पंचकोनी संख्या आहे. आपल्याला परत दुसरा पण प्रश्न विचारू शकतात, ते म्हणजे काय? सर्वात मोठी पंचकोनी संख्या सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं म्हणावं लागणार, सांगता येत नाही. का? कारण ते अनंत आहेत. अनंत आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पंचकोनी संख्येमध्ये विचारू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण पंचकोनी संख्या पूर्ण पद्धतीने शिकलेली आहे. आता आपण यानंतर पाहणार आहोत षटकोनी संख्या. काय पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो? षटकोनी संख्या. आता तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला षटकोनी संख्या असं दिसत असेल, तुम्ही पाहू शकता षटकोनी संख्या. आता षटकोनी संख्येचा आपल्याला फॉर्म्युला सूत्र आपल्याकडे दिला आहे. पहा काय म्हणते, षटकोनी संख्या म्हणजे षटकोनी संख्या बरोबर n कंसात 2n-1 हे आपल्याला फॉर्म्युला दिलाय, सूत्र दिलाय. आणि नेहमीप्रमाणे n म्हणजे काय? क्रमांक. जी आपल्याला षटकोनी संख्या काढायला सांगितली ती संख्या आपल्याला यांच्या ठिकाणी ठेवायची. आपण प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत. या आपण नेहमीप्रमाणे आपण 2 ही संख्या घेऊ. दुसरी षटकोनी संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न जर विचारला तर आपल्याला काय करावं लागेल? सर्वप्रथम सूत्र घेऊया. n कंसात 2n-1 हे आपण सूत्र घेतलेलं आहे. आणि दुसरी षटकोनी संख्या म्हणल्यामुळे आपण यांच्या ठिकाणी 2 ठेवू. म्हणून 2 गुणिले 2 मायनस 1. विद्यार्थी मित्रांनो 2 ला 2 आणि 2 गुणिले 2 4 मायनस 1. पहा 2 ला 2, 4 मधून 1 गेला तर 3. आणि विद्यार्थी मित्रांनो या दोघांचा तुम्ही गुणाकार करा. 3 दोन्ही 6 म्हणजे दुसरी षटकोनी संख्या आपल्याला किती मिळाली? 6 मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आणखीन एक उदाहरण पाहूया विद्यार्थी मित्रांनो. पहा आपल्याला सांगितलेलं आहे की तिसरी षटकोनी संख्या कोणती किंवा तिसरी षटकोनी संख्या काढा. आता तिसरी षटकोनी संख्या काढायचा असेल तर आपल्याकडे जे सूत्र आहे षटकोनी संख्येचं काय आहे? n कंसात 2n-1. विद्यार्थी मित्रांनो तिसरी म्हणल्यामुळे आपण यांच्या ठिकाणी 3 लिहू. 3 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 3 मायनस 1. आता पहा 3 ला 3, 3 ला 3 बेत्रिक 6 मायनस 1 आणि 3 ला 3, 6 मधून 1 गेला 5 आणि 5 त्रिक 15 म्हणजे आपल्याला तिसरी षटकोनी संख्या कोणती निघालेली आहे? 15. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पंचकोनी संख्या व षटकोनी संख्या पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला षटकोनी संख्येवर बेसिक प्रश्न काय विचारू शकतात? तर षटकोनी संख्येवर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की 1 ते 100 पर्यंत षटकोनी संख्या, एकूण षटकोनी संख्या किती आहे? तर आपण सांगू शकतो 7 आहेत. आता आपल्याला दुसरा पण प्रश्न विचारू शकतो, तो म्हणजे सर्वात लहान षटकोनी संख्या कोणती? तर आपण सांगू शकतो सर्वात लहान षटकोनी संख्या ही 1 आहे. आपल्याला परत असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात मोठी षटकोनी संख्या कोणती? तर आपण म्हणतो सांगता येत नाहीत, कारण ते काय आहेत? अनंत आहेत, मोजता येत नाही. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला षटकोनी संख्याबद्दल काही बेसिक प्रश्न आपल्याला विचारू शकतात. आणि पंचकोनी संख्येबद्दल पण प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं? तर या लेक्चर मध्ये आपण षटकोनी संख्या व पंचकोनी संख्या पाहिलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपले लेक्चर जर आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल किंवा आपला व्हिडिओ शेअर करा. आपल्या माय करियर अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राइब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.